राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। या भेटीला मोठा अर्थ प्राप्त झाला आहे, कारण देशामध्ये जे काही वातावरण सुरू आहे, दोन मुद्दे आहेत ते म्हणजे एकीकडे महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे, तर दुसरीकडे देशामध्ये शरद पवार हे यूपीएची भूमिका निभावणार हे असं म्हटलं जात असताना त्यांच्याकडे अध्यक्षपद दिले जावं अशी मागणी केली जात असताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। या भेटीला या दोन कारणांमुळे सर्वाधिक महत्त्व प्राप्त होतं। दुसरीकडे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारंवार भेटी होत असतात, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये साधारण जुलैपासून 17 जुलैला त्यांची भेट झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी। त्याच्यानंतर 5 राज्याच्या निवडणुका झाल्या। या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये जर पाहिलं तर भाजपचा दणदणीत विजय झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीनंतर ही शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ही जी भेट झाली ती संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात झालेली आहे। आता या भेटीमध्ये काय नक्की चर्चा झाली याचे तर्कवितर्क बाहेर येत आहेत, त्याबद्दल चर्चा केली जात आहेत। कालच जर पाहिलं गेलं तर शरद पवार यांच्या घरी राज्यातील जे आमदार ट्रेनिंगसाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी जेवण ठेवलं होतं। त्यावेळी नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते। नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यामध्ये देखील चर्चा झाली होती। या चर्चेनंतर ही भेट झालेली आहे। दुसरीकडे राज्याचे जर वातावरण पाहिलं तर राज्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षामध्ये जे काही वातावरण आपण पाहतोय, भाजप वर्सेस महाविकास आघाडी असा जो संघर्ष सुरू आहे, त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती देखील ही भेट महत्त्वाची आहे। त्यामुळं जर पाहिलं तर कालच जर SITची घोषणा करण्यात आली होती, ईडीवरती जे आरोप होतात की ईडीमध्ये खंडणी वसूल केली जात आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं, त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने ईडीची चौकशी करणारी SIT कमिटीची घोषणा केली। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर ताबडतोब त्यानंतर संजय राऊत यांची काही प्रॉपर्टी जी आहे ती ईडीने जप्त केली आहे। अनिल देशमुख जे आहेत ते आत आहेत। अनिल देशमुख यांचा जो काही सगळा तो तपास आहे तो आता CBI कडे गेला, अर्थात मोदी सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या यंत्रणेकडे गेला आहे। CBI आणि ईडीचा वापर मोदी सरकार अत्यंत वेगळ्या पद्धतीने करत आहे असा आरोप केला जातोय। त्या पार्श्वभूमीवरती देखील हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर राज्यातील अनेक मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असताना भाजपच्या कोणत्याही नेत्याला आत टाकलं नाही आणि यामुळं महाविकास आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांमध्ये धुसफूस सुरू होती। तर या पार्श्वभूमीवरती देखील कदाचित ही सेटलमेंट भेट आहे का, किंवा शांतता राज्यामध्ये प्रस्थापित होणं गरजेचं आहे, कारण जे आरोप प्रत्यारोप दोन्ही पक्षांकडनं केले जात आहेत, महाविकास आघाडी वर्सेस भाजप, यामुळे जनतेचे प्रश्न कुठेतरी मागे पडत आहेत का, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळं ही जी भेट आहे ही सगळ्यात महत्त्वाची मानली जात आहे। 12:40 साधारणपणे या भेटीला सुरुवात झाली होती। 20 ते 25 मिनिटं ही भेट चाललेली आहे। मात्र या भेटीमध्ये शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय म्हटलेलं आहे हे अद्यापर्यंत बाहेर आलेलं नाहीये। मात्र ही बाब निश्चित आहे की शरद पवार कोणत्याही व्यक्तीच्या बद्दल ईडी आणि CBIच्या कारवायाबद्दल बोलतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरीकडे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये या भेटीमुळे काय मेसेज जाणार आहे, तर मेसेज हाच आहे की म्हणजे थोडक्यात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध किती चांगले आहेत। महाविकास आघाडीच्या सर्व जे नेते आता मध्यंतरी जे टीका करत होते त्या टीकेला एक प्रकारे एक मोरल जे आहे, उत्तर जे आहे ते शरद पवार यांनी दिले आहे की तुमच्या शीर्षस्थ नेतृत्वासोबत माझे संबंध अजूनही चांगले आहेत। मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 20 ते 25 मिनिटं बसून बैठक घेऊ शकतो। त्यामुळं जे काही नेते असं मध्ये मध्ये बोलत असतात की शरद पवारांच्या राजकारणाबाबत किंवा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावरती जे काही टीका करणारे आहेत त्या टीकाकारांचं तोंड गप्प करण्याचा प्रयत्न या भेटीतून निश्चितपणे होताना दिसणार आहे। मात्र यामधून CBI आणि ईडीच्या ज्या राज्यामध्ये कारवाया होत आहेत त्याला कुठे पूर्णविराम मिळेल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। जर तसं झालं तर ही भेट ही CBI आणि ईडीच्या ह्या ज्या ससेमिरा महाविकास आघाडी सरकारच्या ज्या मंत्र्यांमागे लागलेला आहे ती थांबवण्यासाठी होती असं म्हणता येईल। मात्र आता ईडी जी आहे मातोश्रीच्या दारापर्यंत पोहोचलेली आहे। दुसरीकडे अजित पवार यांचा जलंधरेश्वर कारखाना आहे, त्यांचे नातलग जे आहेत त्यांच्यावरती टाच आलेली आहे। दुसरीकडे खासदारांना नोटीस आलेल्या आहेत, अनिल परब यांच्यावरती टांगती तलवार आहे। असे अनेक नेते जे आहेत त्यांच्याबाबत किरीट सोमय्या दररोज आरोप करत असतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडी वर्सेस
भाजप हा संघर्ष निर्माण झाला आहे, यामध्ये जनतेचे कामाचे प्रश्न समोर येत नाही आहेत। राज्यामधील जी परिस्थिती जर आपण पाहिली सध्याच्या परिस्थितीमध्ये, तर एक बाब साधारणपणे समोर येते, ती म्हणजे आरोप प्रत्यारोप समोर येतात। त्याच्यानंतर राज ठाकरे यांच्याकडनं राज्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा असताना त्यांनी देखील मशिदीचे भोंगे हा मुद्दा उपस्थित करत महागाईच्या या सगळ्या जनता होरपळत असताना एक वेगळाच मुद्दा मांडत, भावनिक मुद्दा, हिंदू मुस्लिमचा मुद्दा, यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेला दिलासा देणारा निर्णय होत नाही। माध्यमांमध्ये देखील जर आपण पाहिलं तर हेच मुद्दे वारंवार समोर येताना दिसतात। त्यामुळं हे जर थांबलं तर कुठेतरी जनतेच्या विकासाचे प्रश्न माध्यमातून देखील मांडले जातील का, हाही एक प्रश्न आहे। मात्र शरद पवार यांची ही भेट त्यामुळेच अनेक मुद्द्याने महत्त्वाची ठरते। असं म्हटलं जात होतं की शरद पवार यांच्या निकिटवरती, यांच्या घरावरती, कंपन्यांवरती देखील छापे टाकले जाणार आहेत आणि ती चर्चा सुरू असतानाच ही भेट झालेली आहे। त्यामुळे ही भेट त्याच्यासाठी होती का, असे अनेक तर्क वितर्क या निमित्ताने उपस्थित होतात। मात्र या भेटीनंतर निश्चितपणे ईडी आणि सीबीआयच्या ह्या ज्या कारवाया आहेत त्या जर कुठेतरी थांबल्या तर राज्यातील जनतेला मुख्य प्रश्नांना दिलासा देण्यासाठी दोन्ही सरकार, केंद्रातले आणि राज्यातले, यांनी काम करायला हवं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण महागाईमधून जनता जी आहे ती होरपळत आहे आणि या जनतेला मोठा दिलासा जो आहे तो या सगळ्या प्रकरणामुळे मिळत नाहीये। या आरोप प्रत्यारोपामध्ये मंत्री हे जे आहेत त्याच्यात व्यस्त आहेत आणि या व्यस्त असलेल्या मंत्र्यांना जी मुलं कोविड काळामध्ये शालाबाह्य झालेली आहेत, जे लोकांचे त्यांनी आपले गमावलेले आहेत, हे त्यातून जरा बाहेर पडत आहेत। अशा परिस्थितीमध्ये या लोकांना दिलासा देण्यासाठी, त्याचबरोबर राज्यातील तापमान वाढत आहे, त्या तापमानामुळे शेतकऱ्यांची पिकं करपत आहेत, त्यासाठी नवीन धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे। हे सगळे निर्णय बासनात ठेवण्यात आलेले आहेत। महागाईने होरपळलेल्या जनतेला यानंतर दिलासा मिळणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीतून महाराष्ट्राला काय मिळणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। या भेटीतून जर महाराष्ट्राला काही मिळणार नसेल तर ही भेट कशासाठी होती, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। शिवाजी काळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, दिल्ली।